प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणी गदर या संघटनेची स्थापना केली? प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणी गदर या संघटनेची स्थापना केली? ऑप्शन क्रमांक 4, लाला हरिदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक दुसरा, सामाजिक परिषदेचे जनक डॅश डॅश यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, सामाजिक परिषदेचे जनक म्हणून डॅश डॅश यांना संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती रानडे यांना सामाजिक परिषदेचे जनक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? प्रश्न क्रमांक तिसरा, लाला लजपतराय यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? ऑप्शन क्रमांक 4, शेतकऱ्यांचे असूड हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक चौथा, पहिली भारतीय महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्याचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न क्रमांक चौथा, पहिली भारतीय महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्याचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1, 1904 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 5वा, अभिनव भारत सोसायटी कोणत्या व्यक्तीने स्थापन केली होती? प्रश्न क्रमांक 5वा, अभिनव भारत सोसायटी कोणत्या व्यक्तीने स्थापन केली होती? ऑप्शन क्रमांक 3, विनायक सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटी स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 6वा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? प्रश्न क्रमांक 6वा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1923 या साली स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7वा, नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली होती? प्रश्न क्रमांक 7वा, नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 2, सामाजिक न्याय मंत्रालय या मंत्रालयाने नमस्ते ही योजना सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 8वा, ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न क्रमांक 8वा, ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2, 2006 मध्ये ट्विटरची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9वा, सावकाश या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 9वा, सावकाश या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 2, रीतिवाचक क्रियाविशेषण हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 10वा, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? प्रश्न क्रमांक 10वा, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? ऑप्शन क्रमांक 1, 943 हे 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर होते. प्रश्न क्रमांक 11वा, रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते? प्रश्न क्रमांक 11वा, रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते? ऑप्शन क्रमांक 1, 350 ml इतके रक्त एका वेळी एका व्यक्तीचे घेतले जाते. प्रश्न क्रमांक 12वा, नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे डॅश डॅश या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 3, कॅनडा या देशामध्ये नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे आहेत. प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2, पंचायत राज्याशी हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 14वा, 86वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे प्रधानमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 3, अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 15वा, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न क्रमांक 15वा, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2, सुवर्ण हे शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 16वा, भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 16वा, भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1, औरंगाबाद ही सिटी
भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी आहे? प्रश्न क्रमांक 17. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 17. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी फकीरा कादंबरी कोणाची आहे? प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात तिलारी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात तिलारी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तिलारी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 20. गड आला पण सिंह गेला हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे? प्रश्न क्रमांक 20. गड आला पण सिंह गेला हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 21. लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक 21. लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 22. रयतवारी पद्धत ही कोणत्या साली सुरू झालेली आहे? प्रश्न क्रमांक 22. रयतवारी पद्धत ही कोणत्या साली चालू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 1820 या वर्षी रयतवारी पद्धत चालू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 1975 या वर्षी महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद या शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 26. वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न क्रमांक 26. वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 1864 या वर्षी वेद समाजाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27. 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकलेले आहे? प्रश्न क्रमांक 27. 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्याने खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल सर्वात जास्त जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 29. प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्रश्न क्रमांक 29. प्राणहिता या नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 पूर्व महाराष्ट्रात प्राणहिता या नदीचे खोरे पसरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.